₹1000 काय होणार असं मी ऑफिसला जाताना एका व्यक्तीच्या तोंडातून ऐकलं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मागच्या आठवड्यामध्ये ऑफिसला जाताना एक इन्सिडेंट म्हणजे एक गोष्ट पाहिली एका व्यक्तीच्या तोंडातून ऐकताना, ती म्हणजे ₹1000 इन्व्हेस्ट करून कायच होणार. त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी लास्टच्या आठवड्यामध्ये म्हणजे लास्ट वीकमध्ये मी जेव्हा ऑफिसला जात होतो आणि मेट्रोने प्रवास केला, मेट्रोच्या बाहेर उतरलो आणि खाली मेट्रो स्टेशनवरून खाली उतरत होतो. त्यावेळेस 2 व्यक्ती बोलत होत्या. त्यामधली एक व्यक्ती बोलली, की "भाई तू एस-आय-पी चालू करणे गरजेचे आहे." त्यामध्ये तो बोलला, की "माझ्याकडे जे पैसे येतात ते माझ्यावरच खर्च करण्यामध्ये माझ्या अ, गरजा पूर्ण करण्यामध्येच संपून जात आहेत आणि मी एस-आय-पी नाही करू शकत." त्यामध्ये दुसरा व्यक्ती बोलला, की "तू ₹1000 नाही काढू शकत का?" तर त्यावर त्या समोरच्या व्यक्तीचं असं उत्तर होतं, की ₹1000 इन्व्हेस्ट करून किंवा ₹1000 ची गुंतवणूक करून काय असं मोठं होणार आहे? ह्याच विषयी मी तुम्हाला सांगणार आहे. ₹1000 हे तुमचे 15-20 वर्षानंतर किती मोठे होणार आहेत, त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आज खूप ठिकाणी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवले जात आहे, कारण शिक्षणाचा खर्च हा खूप मोठा आहे. बरोबर? 12वी झाली नंतर ते काही चांगल्या कोर्सला ॲडमिशन घेतात आणि त्यानंतर त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फीस आकारली जाते. म्हणजे फीस द्यावी लागते. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन द्यायचं असेल, तर त्यांची फीस खूप जास्त आहे. अगदी 2-3 लाख रुपये इंजिनिअरची फी सुद्धा आहे. तर तेच तुम्हाला सांगतो, की जर एखाद्या व्यक्तीने म्हणजे त्याचा मुलगा जेव्हा जन्माला येईल, त्यावेळेसपासूनच प्रत्येक महिन्याला ₹1000 किंवा ₹2000 ची गुंतवणूक सुरू केली, तर त्याचा मुलगा जेव्हा किंवा मुलगी 18-20 वर्षाची होईल आणि हायर एज्युकेशनसाठी त्यांना जी पैशाची गरज पडेल, ती त्यांची त्या एस-आय-पी मधून भागवू शकतात. एवढा पैसा नक्कीच जमा होईल. तुम्हाला सांगतो, की किती पैसे जमा होऊ शकतात. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे माझ्याकडे एक एस-आय-पी कॅल्क्युलेटर आहे. यामध्ये मी मंथली इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही महिन्याला किती हजार रुपये टाकायचे तर ₹1000 आपण इथं सध्या पकडूया. ₹1000 ही खूप मोठी रक्कम राहिलेली नाहीये. कारण आता सध्या एखाद्या मुलाचा बर्थडे सुद्धा म्हणजे बर्थडे जो आपण सेलिब्रेट करतो त्यासाठी सुद्धा ₹15,000-20,000 वर्षाला एकदा त्या बर्थडेसाठी आपण देऊन टाकतो. तर ₹1000 तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर मी टाकतो की तुम्ही महिन्याला इथे ₹1000 इथे आपण पकडूया. आता एक्सपेक्टेड रिटर्न जो आहे, म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटचा त्याचा व्याजदर मिळणार आहे, ते आपण हे करू. जर एस-आय-पी तुम्ही निफ्टी 50 म्हणजे एक इंडेक्स फंड निफ्टी 50 मध्ये जरी टाकला, म्हणजे सगळ्यात सेफेस्ट वे निफ्टी 50 मध्ये टाकणे असा असू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो आणि तुमची रिस्क बऱ्यापैकी कमी असते. तर ती सुद्धा तुम्हाला मागचं जर तुम्ही पास्ट म्हणजे निफ्टी 50चा पास्ट जर तुम्ही पाहिला, फ्युचर रिटर्न जर तुम्ही म्हणजे मागचे पास्टचे रिटर्न जर तुम्ही पाहिलं तर ते 12-13% आसपास आपण 12% आपण त्याचे पकडूया की 12% अॅन्युअल तुम्हाला रिटर्न मिळत आहे आणि किती वर्षासाठी तर तुमची मुलगी 18 किंवा 20 वर्षे किंवा मुलगा तुमचा 20 वर्षाच्या आसपास तुम्हाला हे पैशांची गरज पडणार आहे. म्हणजे तुम्ही किती वर्ष गुंतवणूक करणार आहात तर 20 वर्ष गुंतवणूक करणार आहात तर 20 वर्षानंतर पाहू शकता तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला समजेल 20 वर्षानंतर तुम्ही एकूण इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम असणार आहे ₹2,40,000 म्हणजे प्रत्येक महिन्याला जे ₹1000 टाकणार आहेत ते 20 वर्षानंतर ₹2,40,000 होणार आहेत आणि एस्टिमेटेड रिटर्न जो आहे त्याच्यावर तुम्हाला परतावा मिळालेला आहे तो ₹6,69,857 आणि दोन्ही जर तुम्ही गुंतवलेले आणि तुम्हाला त्याच्यावर व्याज मिळालेले हे जर तुम्ही सगळे पाहिले तर ₹9,19,000 ₹9,19,857 एवढं तुम्हाला रिटर्न मिळू शकतो. ठीक आहे. आता हे 9,19,857 ही खूप मोठी रक्कम आहे. तुम्हाला वाटत असेल ही छोटी, खूप मोठी रक्कम आहे. एवढ्या रक्कममध्ये भारतामध्ये बऱ्यापैकी चांगला एक इंजिनिअरिंग लेव्हलचा कोर्स तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूटमधून करू शकता सध्याच्या लेव्हलला. पण 20 वर्षानंतर हेच पैसे तुम्हाला माहित आहे महागाई वाढत चाललेली आहे. दुप्पट पैसे तुम्हाला लागू शकतात. त्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागेल की महिन्याला ₹2,000 आत्तापासून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर तुम्हाला 17-18 लाख रुपये म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम असेल 4,80,000 13 लाख रुपये तुमचं हे 20 वर्षानंतर व्याजदर मिळेल तुम्हाला याच्यावर आणि टोटल व्हॅल्यू टोटल जी रक्कम आहे ती 18 ते 19 लाखच्या आसपास 12% जर तुम्हाला अॅन्युअल रिटर्न भेटला तर त्यामध्ये जर तुम्ही थोडंसं डायव्हर्सिफिकेशन केलं काही रक्कम मिड कॅपमध्ये टाकली स्मॉल कॅपमध्ये थोडीशी टाकली तर तर तुम्हाला इथे 12च्या जागी 13% 14% सुद्धा मिळू शकतात. जर तुम्हाला हे 13% व्याज जर तुम्हाला इथे मिळाला म्हणजे ₹2,000 इन्व्हेस्टमेंट करता 13% तुम्हाला इयरली तुम्हाला रिटर्न मिळाला
CAGR आपण बोलू शकतो कॅगर, आणि 20 वर्षानंतर त्याची किंमत तुम्ही इथे पाहू शकता. ती जवळपास तुम्हाला 13% मिळाल्यानंतर 20,76,000 एवढे पैसे तुमच्याकडे होऊ शकतात. आणि तुम्ही मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये थोडीशी रिस्क घेऊ शकलात तर तुमचं 14% सुद्धा रिटर्न बनवू शकतो, आणि ते तुमचे जवळपास 23-24 लाखापर्यंत तुमचे पैसे जाऊ शकतात जर तुम्ही महिन्याला तुमच्या मुलाच्या नावावर 2,000 रुपयाची SIP चालू केली तर. ही चालू करणे गरजेचे आहे कारण त्यांना पैशांची गरज भासणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच विचार करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही आजच तुमची SIP चालू करू शकता. SIP कशी चालू करायची यावर सुद्धा तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. परंतु एक गोष्ट, तुम्ही 2,000 रुपये जाऊया, सवय लागेपर्यंत तुम्ही 500 रुपयांनी सुद्धा SIP चालू करू शकता. तुम्ही SIP कुठूनही चालू करा, परंतु SIP चालू करणे गरजेचे आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आज ही काळाची गरज बनलेली आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच करा, याने तुमचाच फायदा होणार आहे. हे तुम्हाला गणित मी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे होऊ शकतं, परंतु याच्यामध्ये डिसिप्लिन, तुमचं महिन्याला तुमचे पैसे गेलेच पाहिजे ह्या लेवलची तुमची मानसिकता असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला हा रिटर्न मिळू शकतो. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एक चांगल्या प्रकारचं रक्कम जमवू शकता तुमच्या मुलाच्या अ, भवितव्यासाठी. मुलाला जे खर्च येणार आहे एक हायर एज्युकेशनसाठी, त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचं इथे अशी रक्कम तुम्ही जमा करू शकता. तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ आपण चॅनलवर बनवत राहूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.